तर राज्य महिला आयोगाच्या कामावर चहूबाजूंनी टीका होत असताना आता करुणा मुंडे यांनी देखील एबीपी माझाच्या बातमीवरून रुपाली चाकणकर आणि महिला आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मारहाणीचे प्रकरण आहे, मारहाणीचे असे मोठे प्रमाणामध्ये प्रकरण आहे, तरी पण आज महिला आयोग किंवा शासन याच्यावरती दुर्लक्ष करत आहे, ज्याने करता आज महिलांची जे खूप विकट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। क्योंकि महिलां खरंच तुम्ही सांगितलेलं आहे, एबीपी माझ्याने खरंच खूप चांगली गोष्टीवरती लक्ष दिलेलं आहे की महिला आयोगामध्ये महिलांचे जे मुद्दे आहे गावोगावी जाऊन, आज रुपालीताई चाकणकर म्हणताय मी गावोगावी महिला आयोग तुमच्याद्वारे, पण तरी पण तुम्ही महिला आयोग तुम्ही स्वतः जाताय लोकांचे कडे, महिलांच्या द्वारी जाताय, पण तुम्ही किती मुद्दे तुम्ही पार पाडले आजपर्यंत हे त्यांच्याकडे काहीही रेकॉर्ड नाहीये। त्यांना महिलांची समस्या कसं सोडता येईल तेही त्यांच्याकडे काहीही प्लॅन नाही आहे। त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करेन की अशी एक महिलांच्यासाठी समिती नेमा तुम्ही, ज्या चांगली पद्धतीने ग्राउंड लेवल वरती महिलांच्यासाठी दिवस रात्र काम करू शकते। त्याच्या जरी त्यांच्याकडे जरी लोक नाही असेल तर मी ते जिम्मेदारी घेण्यासाठी सक्षम आहे। महिला आयोग तो काहीही काम करत नाही हे 100% गोष्ट है, क्योंकि त्याच्यामधली मी एक आहे। मैं उसी दूध की जली हुई हूँ जिस दूध से महाराष्ट्र के प्रत्येक घरामध्ये एक महिला जडून वसलेली आहे, त्याच दूधची जडलेली मी आहे। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची कार्यपद्धती त्यांनी बदलावी, कार्यपद्धती न बदलल्यामुळे सगळे स्फोट होत आहेत असं महिला आयोगाच्या माजी सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय। मला वैयक्तिक टीका अजिबात कोणावर करायची नाही, पण वे ऑफ वर्किंग हॅज टू चेंज। काहीतरी गोष्टी आम्ही सदस्य असतानाही आम्ही ज्या सजेशन्स देत होतो की तुम्ही एनजीओजना इन्व्हॉल्व करा, तुम्ही विभागीय कार्यालय स्ट्रॉंग करा, हा जो स्टाफ इथे कमी पडतोय तो लवकरात लवकर भरून घ्या, खूप लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत त्यांची मदत घ्या, हे होत नाही। आणि जो आता आपण जो एक स्फोट बघतोय हा सगळा कुठेतरी पायलअप झालेल्या गोष्टी आहेत की जे गोष्टी करण्यासारख्या होत्या, इम्प्लिमेंटेबल होत्या, त्या आपण केलेल्या नाहीये। त्यामुळे हे गोष्टी अध्यक्ष म्हणून केलं नाही असं मला वाटतं। आणि यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा।